मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत असून हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून उष्ण वाऱ्यांचा लू प्रभावही तीव्र झाला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी जिल्हावासियांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे, उन्हापासून बचाव करावा आणि शक्यतो सावलीत राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. उष्माघात किंवा इतर आरोग्यविषयक त्रास जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे असेही प्रशासनाने म्हटले आहे. आता पाहूया गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी नागरिकांना नेमके काय आवाहन केले आहे. नमस्कार. हवामान विभागाकडील प्राप्त सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी आज दिनांक 26 मे व उद्या दिनांक 27 व 28 मे या 3 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. आज रोजी जिल्ह्यास रेड अलर्ट असून उद्या 27 व 28 मे या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे. तरी सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त दुपारी 12 ते 4 या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाहेर जावायचे झाल्यास सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली सोबतच असू द्यावी. तसेच घरी तयार केलेले थंड पेय जसे लस्सी, कोकम सरबत किंवा कैरीचे पने यांचा वापर करावा. प्रवासादरम्यान व बाहेर सुती व तलम कपडे वापरावेत. तसेच मळमळ, चक्कर येणे यासारखी बाबी आढळल्यास, लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. सर्व नागरिकांनी आगामी 3 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक दक्षता घ्यावी असे जिल्हा प्रशासनाद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.